1999ला वाजपेयींचं सरकार एकमतानं पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडला होता. शरद पवारांची कबुली. शेवटच्या 8-10 मिनिटांमध्ये सभागृहाच्या बाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केल्याचा पवारांचा दावा. शरद पवार यांच्याशी काही मतभेद नाहीत, मात्र दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना पुरस्कार देण्यास आमचा विरोध. संजय राऊतांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकावणाऱ्या दोघांना अटक. मंगेश वायल आणि अभय शिंगणे या आरोपींची नावं. दोन्ही आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव महीचे. एकनाथ शिंदेंची कार बॉम्बनं उडवण्याची ईमेलद्वारे दिली होती धमकी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार. कोकाटेंकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल. अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांचा कालावधी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं बंदुकीचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता. कोकाटेंवरती दाखल गुन्ह्यात बंदूक परवानाही रद्द होण्याची शक्यता. कामगारांना रोख पगार द्यावा लागत असल्यानं कोकाटेंनी घेतला होता परवाना. संजय राऊतांकडून धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राऊतांचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची दमानियांवरती आरोपांची तोफ. धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यामध्ये 25 खोक्यांचा बॅलन्स. कोणाच्या माध्यमातून रिचार्ज झाला हे पुराव्यासह सांगू, चव्हाणांची एक्स पोस्ट. भाजप आमदार आपल्या भेटीला उपक्रम राबवणार. संजय केळकर, निरंजन डावखरे होणार सहभागी. गणेश नाईकांच्या जनता दरबार घोषणेनंतर ठाण्यामध्ये भाजपची आणखी एक मोठी घोषणा. ओरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय. दाऊद राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन संदर्भात तपास करण्यासाठी तत्कालीन गृह सचिव NN ओहरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली होती स्थापन. राजकीय नेते शरद पवारांविषयी माहिती गृह खात्याच्या रेकॉर्डवरती नाही. माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना गृह खात्याची माहिती. गृह खात्याच्या रेकॉर्डवरती अहवालच नाही या माहिती अधिकारातल्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. ओहरा यांनीही गृह खात्याच्या कार्यपद्धतीवरती टिप्पणी करणार नाही असं म्हटलंय. ओरा समितीच्या अहवालासंदर्भामध्ये गृह मंत्रालयानं आता उत्तर द्यावं, सुप्रिया सुळे यांनी केलं आवाहन. विधानसभेला महायुतीचा साधू संतांमुळे विजय. नरेंद्र महाराजांचा दावा. विधानसभेला संघ आणि साधू संतांमुळे चित्र बदललं. लाडकी बहीण योजनेचा परिणाम नाही, नरेंद्र महाराजांचं वक्तव्य. साताऱ्यातल्या निवडणुका भाजप स्वबळावरती लढवणार. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं वक्तव्य. तर स्थानिक पातळीवरती भाजप जर स्वबळावरती लढण्याची भाषा करत असेल तर शिवसेना सुद्धा स्वबळावरती लढेल. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आज दुपारी 2 वाजता मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट. मुंबईमधल्या समस्यांसंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूर प्रकरणामध्ये विकिपीडियाच्या 4 ते 5 संपादकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. महाराष्ट्र सायबर सेलला कंटेंट काढून टाकण्यासंदर्भात 10 ते 12 ईमेल, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती. संगमेश्वरमधील कसबा पेठ येथे छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवरती. सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची मोजणी होऊन सरकार जमिनी खरेदी करणार. राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रत्यक्ष जागेवरती जाऊन केली पाहणी. सुमारे 14,000 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे. पीएमओनं राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागितली माहिती. हाजी अली ते वरळी दरम्यानच्या कोस्टल रोडवरील खड्डा बीएमसीनं डांबरानं भरलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर माहिती मागवली. माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोर्टाच्या नियमांचं सावट. येणारा गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा. महानगरपालिकेकडून परिपत्रक जारी. शिर्डीमधल्या दुहेरी हत्याकांडानंतर आता प्रशासन जागं झालं असून विविध उपाययोजना राबवण्यास प्रारंभ. शिर्डीमधील 72हून अधिक भिक्षेकऱ्यांची मुंबईकडे रवानगी. 10वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विविध प्रयत्न. जायकवाडी उत्तर इथे कॉपी रोखण्यासाठी 3 फूट खोल आणि 3 फूट रुंद खड्डे. मुंबई पोलिसांचं चार्टर्ड अकाउंट संघटनेला पत्र. बँकेचं ऑडिट करणाऱ्या सीएना बँकेतली रोख रक्कमही तपासायला सांगणाऱ्या
सांगण्याच्या मुंबई पोलिसांच्या सूचना। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हालचाली। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचं समन्स। राखी सावंतला 27 फेब्रुवारीला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश। मुंबई ते इगतपुरीच्या दरम्यान लवकरच अमृत भारत स्लीपर एक्सप्रेस धावणार। स्लीपर एक्सप्रेसमध्ये 16 डबे असून त्यामध्ये 11 AC, 3 टायर, 4 AC, 2 टायर आणि एक फर्स्ट AC कोचचा समावेश। पश्चिम रेल्वेकडून 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी 3 दिवस आधीच आता जनरलचं तिकीट काढण्याची सुविधा। होळी, दिवाळी आणि उन्हाळा हिवाळी सुट्ट्या त्यासोबतच इतर सुट्ट्यांच्या वेळी होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला। सुविधा UTS ॲपवरती उपलब्ध। होळीच्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या। CSMT ते मडगाव, LTT ते मडगाव अशा रेल्वे गाड्या आता चालवण्यात येणार। कोल्हापूरमधील CPR रुग्णालयामध्ये GBS मुळे एका वृद्धाचा मृत्यू। GBS मुळे कोल्हापूरमध्ये आतापर्यंत एकूण 4 रुग्ण दगावलेत, तर CPR मध्ये 12 रुग्णांवरती उपचार सुरू असून त्यापैकी 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर। अहिल्यानगर महानगरपालिकेकडून तब्बल 22 वर्षांनंतर घरगुती पाणपट्टीच्या दरात वाढ। वर्षाला 1,500 रुपये असणारी पाणीपट्टी आता 2400 रुपयांवर 1 एप्रिलपासून लागू होणार तरवाढ। नाशिक स्मार्ट सिटीला सर्वोत्कृष्ट आर्थिक विवरण पुरस्कार जाहीर। लेखापद्धती, प्रकटीकरण धोरणं, आर्थिक विवरणाचं सादरीकरण, वैधानिक मार्गदर्शक तत्व आणि नियमांचं पालन या बाबींच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळाला पुरस्कार। अमेरिकेचा 21 दशलक्ष डॉलर्स निवडणूक खर्च भारतीय निवडणुकीवरती नाही। इंडियन एक्सप्रेस दैनिकाच्या सत्यशोधनामध्ये गौप्यस्फोट। भारतीय वंशाचे काश पटेल अमेरिकेच्या FBI चे संचालक। सिनेटकडून 51 विरुद्ध 49 मतांनी शिक्कामोर्तब। अमेरिकेमधील लॉस एंजेलिस येथे ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाचा निषेध। शेकडो विद्यार्थ्यांकडून निदर्शनं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।